नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? उष्णता या ऊर्जेचा अभ्यास आपण आधीच्या इयत्तांमध्ये सुद्धा केलेला आहे. त्याची थोडीशी उजळणी करूया. इथे 14.1 मध्ये 4 चित्र दिसतात. पहिल्यामध्ये पाणी उकळतंय कारण त्याला खालून गॅसने उष्णता मिळते. दुसऱ्या चित्रात बर्फ वितळतोय. आता उष्णता दिली नाही तरी हवेच्या उष्णतेने बर्फ वितळतो. तिसरं चित्र आहे, तिथे काडेपेटीची काडी आणि तिचा एक विशिष्ट पृष्ठभाग यांचं घर्षण केल्यावर उष्णता निर्माण होते आणि त्यामुळे काडी पेट घेते. तर चौथा आहे हॉट एअर बलून. याच्या पेटीमध्ये इथे गॅस पेटवतात आणि त्याची उष्णता या बलून मध्ये साठते. त्याच्यामुळे हवा गरम होते, विरळ होते आणि त्या विरळ हवेमुळे हलकी झाल्यामुळे तो बलून खूप उंचावर जाऊ शकतो. चायनीज कंदील आलेत, त्याच्यात पण असं खाली छोटीशी वात पेटवली की त्याची उष्णता त्या पातळ कागदाच्या कंदिलात जमा होते, हवा विरळ होते, हलकी होते आणि ते कंदील उंच 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 दूरवर जाऊ शकतात. तर हे उष्णतेचे परिणाम आपण आधी बघितलेत. तसंच हे पण बघितलंय की उष्णता ही अशी ऊर्जा आहे की जी अधिक तापमान असलेल्या वस्तूकडून कमी तापमान असलेल्या वस्तूकडे प्रवाहित होते. म्हणजे समजा गरम चहामध्ये तुम्ही चमचा ठेवला आणि 5 मिनिटांनी काढून बघितला तर तो चमचा गरम झालेला असतो. म्हणजे चहाचं तापमान जास्त अधिक होतं, तिथून कमी तापमान असलेल्या चमच्याकडे उष्णता प्रवाहित होते. तापमान म्हणजे काय? तर ती वस्तू किती उष्ण आहे किंवा किती थंड आहे हे दर्शविणारा अंक. थंड वस्तूचं तापमान उष्ण वस्तूच्या तापमानापेक्षा कमी असतं. म्हणजे तुमच्या आवडीचं आईस्क्रीम हे आईस्क्रीमचं तापमान हे चहाच्या तापमानापेक्षा कमी असतं. तसंच आपण हेही बघितलंय की उष्णता दिल्यावर वस्तूचं प्रसरण होतं. म्हणजे किंचित तिच्या आकारात वाढ होते आणि वस्तू थंड केली तर तिचं आकुंचन होतं. तसंच उष्णतेमुळे द्रव्याचं अवस्थांतरण सुद्धा होतं. आता ह्याचा अर्थ काय? तो तुम्ही आधी शिकलात की बर्फ हा स्थायू आहे, त्याला उष्णता मिळाल्यावर त्याचा द्रवात रूपांतर होतं, अवस्था बदलली. पाण्याला उष्णता दिली की त्याचं वाफेत रूपांतर होतं, पुन्हा अवस्था बदलली. किंवा उलट, उष्णता जर काढून घेतली तर द्रवाचा स्थायू, वायूचा द्रव असं होतं. म्हणजे जर वाफेला थंड केलं, आपण पाणी उकळतं त्याच्यावर झाकण ठेवलं तर झाकणामुळे ती वाफ अडते, थंड होते आणि त्याचं पुन्हा पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. जर पाणी फ्रीजर मध्ये ठेवलं आणखी थंड होतं आणि त्याचा बर्फ होतो. म्हणजे अवस्थांतर सुद्धा उष्णतेमुळे होत असतं. तसंच हेही आपण शिकलोय की उष्णतेचं एसआय पद्धतीतलं एकक जूल, सीजीएस मधलं एकक कॅलरी आहे. 1 कॅलरी उष्णता बरोबर 4.18 जूल. 1 ग्राम पाण्याचं तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी ऊर्जा 1 कॅलरी ऊर्जा असते. आता ह्याची गणितं कशी सोडवली आहेत तरी बघूया. अशी गणितं सोडवायला येतात. 1.5 किलोग्रॅम पाण्याचं तापमान 15 अंश सेल्सिअस पासून 45 अंश सेल्सिअस पर्यंत वाढवण्यास किती ऊर्जा लागेल आणि उत्तर कॅलरी आणि जूल दोन्ही एककांमध्ये द्या. आता इथे दिलंय काय ते आधी आपण शोधणार. पाण्याचं वस्तुमान 1.5 किलोग्रॅम म्हणजेच 1500 ग्रॅम. असं का बरं? तर 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. म्हणजे याला 1000 ने गुणलं तर उत्तर येतं 1500 ग्रॅम. तापमानातल्या बदलाचं आपल्याला ऊर्जा काढायची आहे. 45 पण नाही आणि 15 पण नाही. मग कशात बदल कसा होतो? जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे. 45 अंश सेल्सिअस वजा 15 अंश सेल्सिअस बरोबर 30 अंश सेल्सिअसनी त्याचं तापमान वाढलंय पाण्याचं. आणि विचारले आपल्याला आवश्यक ऊर्जा किती. ऊर्जेचं सूत्र आहे तापमान वाढीसाठी आवश्यक ऊर्जा बरोबर पाण्याचं वस्तुमान गुणिले तापमान वाढ. 1500 ग्रॅम गुणिले 30 अंश सेल्सिअस म्हणजे 45,000 कॅलरीज. पण तुम्हाला उत्तर जूल मध्ये सुद्धा द्यायचंय.
म्हणून 45,000ला 4.8 ने गुणलं तर 1,88,100 जूल एवढी उष्णता लागेल. दुसरं उदाहरण त्याच प्रकारचं आहे, फक्त किंमत वेगळी दिली आहे. उष्णता दिलेली आहे की 300 कॅलरी उष्णता दिल्यावर पाण्याचं तापमान 10°C वाढलं तर वस्तुमान किती असेल. आता इथे तुम्हाला बदल करूनच दिलाय. जसा इकडे 30 आला होता बदल, तसं इथे 10°C वाढलं. उष्णता 300 कॅलरीज, बदल 10°C, तर वस्तुमान एम किती. वस्तुमानाला एम हा अक्षर का वापरतात, तर वस्तुमानाचा इंग्लिश अर्थ आहे मास. मग उष्णता बरोबर एम ग्रॅम मास आणि तापमान वाढ अंश सेल्सिअस. मग एम बरोबर 300 भागिले 10 म्हणजे 30 ग्रॅम. म्हणजे 300 कॅलरीज उष्णता दिल्यावर पाण्याचं तापमान 10°C वाढलं तर वस्तुमान ते असेल 30 ग्रॅम पाणी. यानंतर ऊर्जेचे स्रोत. सर्वात मोठा स्रोत आहे सूर्य. आणि उष्णता का देतो तो, तर त्याच्या केंद्रामध्ये केंद्रकीय एकीकरण न्यूक्लिअर फ्युजन मोठ्या प्रमाणात होत असतं. आपण आधीच्या धड्यामध्ये तुम्ही हायड्रोजनच्या आकृत्या काढल्या, हायड्रोजन अणू. तसे 2 हायड्रोजनची केंद्रक एकत्र होतात आणि हेलियमची केंद्रक तयार होतात. हे होत असताना जी प्रचंड ऊर्जा निर्माण होते ती प्रकाश आणि उष्णतेच्या स्वरूपात पृथ्वीपर्यंत पोहोचते. पहिला सर्वात मोठा स्रोत आहे सूर्य. तुम्हाला माहितीये की पृथ्वीच्या केंद्रातलं तापमान अधिक आहे, भूगर्भ म्हणतो आपण त्याला. त्यामुळे पृथ्वी हा स्वतः सुद्धा उष्णतेचा स्रोत आहे. या उष्णतेस भूऔष्णिक ऊर्जा म्हणतात. ज्वालामुखी झाला, गरम पाण्याची कुंड असतात, अशा ठिकाणी ही ऊर्जा आपल्याला बघायला मिळते. ज्वालामुखीमध्ये तर आगच लागते आणि राख आणि लावारस बाहेर पडतात. इतकी प्रचंड उष्णता भूगर्भात आहे. तो पण एक ऊर्जेचा स्रोत आहे. हल्ली या भूऔष्णिक ऊर्जेपासून विद्युत सुद्धा बनवतात. तिसरी आहे रासायनिक ऊर्जा. ही तुमच्या सर्वांच्या ओळखीची आहे. उष्णता मिळवण्यासाठी आपण इंधन जाळतो. लाकूड, कोळसा, पेट्रोल, डिझेल, रॉकेल आणि घरातले गॅस, LPG, वाहनांमध्ये भरतात तो CNG. या सगळ्यांना एकच शब्द आहे, इंधन. कारण ह्यांच्या ज्वलनामुळे त्यांची ऑक्सिजनशी अभिक्रिया होऊन ऑक्सिडीकरण होतं आणि उष्णता निर्माण होते, जी आपण वापरू शकतो. चौथी आहे विद्युत ऊर्जा. काही वेळा आपण उष्णता निर्माण करण्यासाठी इस्त्री, विद्युत शेगडी, ओव्हन, हीटर, गिझर, सॉल्डरिंग आयर्न अशी बरीच उपकरणं वापरतो की विजेचा प्रवाह चालू केला की ती गरम होतात आणि आपल्याला उष्णता देतात. म्हणजेच विद्युत ऊर्जा हा सुद्धा एक स्रोत आहे. आपल्या विरारच्या जवळ अणुऊर्जा केंद्र आहे तारापूर. तिकडे काय करतात, युरेनियम, थोरियम अशी काही विशिष्ट मूलद्रव्य आहेत, त्यांच्या अणुकेंद्रकांचं विभाजन करतात काही प्रक्रियांनी. अत्यंत थोड्या कालावधीत प्रचंड ऊर्जा आणि उष्णता निर्माण होते. त्या उष्णतेवर टर्बाईन चालवतात आणि जी वीज निर्माण होते ती आपल्याला घरापर्यंत पोहोचवली जाते. 6वा स्रोत आहे हवा. आताच आपण एक चित्र बघितलं की नुसता बर्फ काढून ठेवला तरी तो वितळतो. आपण म्हणतो हवेची उष्णता लागल्यामुळे. म्हणजेच आपल्या सभोवताली असलेल्या हवेत देखील बरीच उष्णता सामावलेली असते आणि आपल्याला ऋतूनुसार जाणवते. थंडी चालू असेल तर थंड हवा जाणवते, उन्हाळा असेल तर हवा गरम असलेली जाणवते. यानंतर पुढचं आहे तापमान, टेम्परेचर. एखादी वस्तू किती उष्ण किंवा किती थंड आहे हे त्या वस्तूला हात लावून पाहू शकतो आपण, पण ती जाणवणारी संवेदना सापेक्ष असते. हे सांगणारी कृती बघा. या भांड्यात गरम पाणी घेतलं, या भांड्यात थंड पाणी घेतलं. उजवा हात भांड्या कोमट पाण्यात बुडवला, डावा हात थंड पाण्यात बुडवला. 5 मिनिटं तसंच ठेवलं आणि मग दोन्ही हात भांड्यात बुडवले की ज्याच्यात साधं नळाचं पाणी आहे किंवा विहिरीचं पाणी आहे. आता जो हात गरम पाण्यात होता त्याला हे पाणी थंड लागेल, तर जो हात थंड पाण्यात होता त्याला हे पाणी गरम लागेल.
म्हणजेच उष्णता ही व्यक्तिसापेक्ष असते. त्या उष्णतेवरून कोणता पदार्थ किती गरम आहे आणि किती थंड आहे हे आपण सांगू शकत नाही. मग ते सांगण्याचं परिमाण म्हणजे तापमान. तापमान मोजण्यासाठी आपल्याला उपकरणाची गरज भासते. ह्याचं सोपं उदाहरण, जर तुम्हाला बरं वाटत नसेल आणि आई जवळ गेला तर आई कपाळाला हात लावून बघते आणि सांगते की हा अंग गरम झाले. पण ताप किती आहे हे बघण्यासाठी कसली गरज लागते तर तापमापी. बरं नाही म्हणून डॉक्टरांकडे गेलात तर ते लगेच तापमापीनी तुमच्या शरीराचं तापमान मोजतात आणि मग सांगतात ताप आहे की नाही, बरे आहात तुम्ही की आजारी आहात ते सांगतात. तर तापमान ही सापेक्ष राशी असल्यामुळे ती अंदाजे सांगता येत नाही. ती सांगण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या तापमापींचा वापर करावा लागतो. या गेल्या वर्षी तुम्ही बघितलंय, पण या वर्षी आपण त्याची रचना आणि त्याचे वेगवेगळे प्रकार जाणून घेणार आहोत. तसंच 6वी 7वीत तुम्ही ऊर्जा सुद्धा शिकलात. त्या ऊर्जेचे स्थितीज ऊर्जा आणि गतिज ऊर्जा असे प्रकार पण बघितले आपण. गतिमान पदार्थात असणारी ऊर्जा म्हणजे वारा, वाहतं पाणी किंवा बंदुकीतून सुटलेली गोळी, जेव्हा आपण क्रिकेट खेळत असतो तेव्हा टोलवलेला बॉल, या सगळ्यांमध्ये गतिज ऊर्जा असते, जी आपण बघतो डोळ्यांनी. ऊर्जा दिसत नाही पण तिचा परिणाम दिसतो. आता तशी ऊर्जा पदार्थांमध्ये असते आणि ती तापमानांवर, उष्णतेवर कशी अवलंबून असते, त्या दोघांचा संबंध काय ते आता बघूया. उष्णता आणि तापमान याच्यात फरक काय तर कसं आहे बघा. इथे तुम्हाला दोन चित्र दिसत आहेत. एक थंड वायू म्हणजे समजा जिथे पंखा चालू आहे अशा खोलीतली हवा, आणि दुसरा उष्ण वायू म्हणजे जिकडे ऊन आहे तुमच्या ग्राउंड वरची हवा. दोन्ही चित्रांमध्ये 3 कण दाखवलेत हवेचे, वायूचे, आणि त्याच्या पुढे बाण आहे. मग त्यांच्यात फरक काय तर थंड वायूचे कण, त्यांच्या शेजारचे बाण अगदी तोकडे आहेत, छोटे आहेत, म्हणजे हे हालचाल जास्त करू शकत नाहीत, काही अंतरापर्यंत जातात. पण उष्ण वायूंचे बाण बघा, कणांचे बाण मोठे आहेत, लांब आहेत. याचा अर्थ उष्ण वायूचे कण जास्त लांबपर्यंत जाऊ शकतात, जास्त हालचाल करू शकतात. असं का होतं तर उष्णतेमुळे पदार्थाच्या प्रत्येक कणाला जास्तीची ऊर्जा मिळते आणि त्याची हालचाल वाढते. आता हे वायू आहे म्हणून ते कण जागा बदलू शकतात, पण स्थायू असेल तर काय होतं, इथे तुम्हाला स्प्रिंग सारखी चित्र दिसतात. लाल आहेत ते अणू आहेत कुठच्या तरी पदार्थाचे, स्थायूचे, लोखंड असेल किंवा काही असेल. आणि मध्ये ज्या रेषा दाखवल्या आहेत किंवा हे 4 बाण आहेत, त्याचा अर्थ त्यांची हालचाल मर्यादित असते. ते फक्त कंप पावतात, पुढे जातात मागे येतात, पुढे जातात मागे येतात, स्प्रिंग सारखी हालचाल करतात, परत मूळच्या जागीच येतात. हिला म्हणतात कंपन गती. त्याच्यामुळे स्थायू मधले जे कण आहेत ते उष्णतेने कंप पावतात, तर वायूचे कण मात्र जागा बदलू शकतात. समजा अ आणि ब ह्या एकाच पदार्थापासून बनलेल्या 2 वस्तू आहेत. म्हणजे तुमच्या वहीचा एक कागद आहे किंवा एक वही आहे, समजा एक वही आहे, आणि तुमचं विज्ञानाचं पुस्तक अ, तर वही आहे छोटी ती ब. म्हणजे ब च्या दुप्पट अ चं वस्तुमान आहे. म्हणजे दोघांमधल्या अणूंमध्ये सुद्धा फरक असणार ना. ब मधील अणू जेवढे असतील त्याच्या दुप्पट अणू अ मध्ये असणार. मग समजा अ आणि ब चं तापमान समान आहे, तुम्ही बेंचवर ठेवले ते वही आणि पुस्तक, दोघांचं तापमान समान आहे, त्यांच्यातल्या अणूंची गती, सरासरी गतिज ऊर्जा सुद्धा समान आहे कारण पदार्थ तोच आहे, कागद. तरी जर एकूण ऊर्जा मोजली तर अ मधल्या अणूंची एकूण ऊर्जा ही ब मधल्या अणूंच्या एकूण गतिज ऊर्जेपेक्षा दुप्पट असेल. म्हणजे तापमान समान असलं तरी अ मधली उष्णता ही ब मधल्या उष्णतेपेक्षा दुप्पट असेल. बघा हा तापमान आणि उष्णता ह्याच्यातला फरक. परत एकदा ऐका, वही आणि पुस्तक बेंचवर ठेवले, दोन्हीचं तापमान जर तुम्ही तापमापीने मोजलं तर समान असेल, पण उष्णतेचं प्रमाण मात्र वेगवेगळं असेल. ज्याचं वस्तुमान जास्त
त्याच्यात उष्णता जास्त. आता एक प्रयोग घरी करायचा तुम्ही. सारख्या आकाराची स्टीलची भांडी घ्या, अ आणि ब. अ मध्ये 1 वाटीभर पाणी घ्या, ब मध्ये 2 वाट्या पाणी घ्या. तापमान दोन्हीचं बघा, समान आहे बोटाने किंवा हात लावून बघा किंवा तापमापीने बघा. तापमापीच लागणार. स्पिरिटचा दिवा किंवा घरी करत असाल तर आईच्या मदतीने गॅसवर वगैरे ठेवून दोन्ही पातेल्यांना समान उष्णता द्यायची. त्यांचं तापमान 10°C वाढवायचं. किंवा समजा दोन्ही पाणी उकळवायचं तुम्हाला, तर सारखा वेळ लागेल का? तर तुम्ही सांगणार नाही. जिथे ब मध्ये 2 वाट्या पाणी आहे त्याचं तापमान वाढवायला वेळ लागेल, कारण समान तापमान वाढीसाठी उष्णता मात्र ब ला अधिक द्यावी लागली, कारण त्याचं वस्तुमान जास्त. तापमान समान असून देखील पाण्यातील ब मधलं म्हणजे जे जास्त पाणी आहे त्याची उष्णता अ मधल्या पाण्यापेक्षा जास्त असेल. आता हे तापमान मोजण्यासाठी 3 एकक आहेत. सेल्सिअस, अंश सेल्सिअस, हे शून्य नाही आहे, छोटा ओ काढतात तो अंश सेल्सिअस, अंश फॅरनहाइट आणि केल्विन, ही 3 एकक आहेत. केल्विन हे शास्त्रीय प्रयोगांमध्ये वापरतात, तर आपल्या रोजच्या व्यवहारांमध्ये आपण अंश सेल्सिअस पण वापरत असतो आणि शरीराच्या तापमानासाठी फॅरनहाइट पण वापरत असतो. आता त्यांच्यातला परस्पर संबंध कसा आहे बघूया. जर तुम्हाला फॅरनहाइट आणि सेल्सिअसचं रूपांतर करायचं असेल तर दिलेल्या फॅरनहाइट मधून 32 वजा करा, त्याला 9 ने भागा, बरोबर सी म्हणजे सेल्सिअस वजा 5/5. मग ह्या तिरकस गुणाकार वगैरे करून फॅरनहाइट दिले असेल तर सेल्सिअस काढता येतात, सेल्सिअस दिले असतील तर फॅरनहाइट काढता येतात. आणि जर सेल्सिअस मिळाले तर त्याच्यात 273.15 मिळवायचे, मग तयार होतो केल्विन. हे सगळी सूत्र वापरून आपल्या रोजच्या व्यवहारातली काही उदाहरणं बघूया. पाणी 100°C ला उकळतं, याचा अर्थ त्याचा उत्कलन बिंदू 212° फॅरनहाइट तर 373 केल्विन असा आहे. किंवा पाण्याचा गोठण बिंदू म्हणजे बर्फाचं तापमान 0°C असतं, तेच फॅरनहाइट मध्ये 32° फॅरनहाइट आणि 273 केल्विन असं असतं. साधारणपणे कक्ष तापमान म्हणजे खोलीतल्या हवेचं तापमान 23°C असेल तर तेच होतं 72° फॅरनहाइट आणि 296 केल्विन. अशा प्रकारे त्यांचं एकमेकात रूपांतर करता येतं. त्याची उदाहरणं कशी सोडवायची ती बघूया. 68° फॅरनहाइट हे तापमान सेल्सिअस आणि केल्विन मध्ये किती? फॅरनहाइट मधलं दिलंय 68. सेल्सिअस मध्ये काढण्यासाठी आपल्याला F - 32/9 बरोबर C - 5. 38 - 32 म्हणजे 36/9 गुणिले 5, तिरकस गुणाकार केला तर 20°C. बघा आपण फॅरनहाइटचं सेल्सिअस केले. आता केल्विन साठी सोपं काम आहे. 20°C अधिक 273.15 म्हणजे 293.15 के इथे केलंय बघा. मग 68° फॅरनहाइट म्हणजे 20°C आणि 293.15 केल्विन. तर ही रूपांतरणाची उदाहरणं आहेत. आणखी एक मजेशीर गणित आहे. कोणतं तापमान सेल्सिअस आणि फॅरनहाइट दोन्ही एककात समान असेल? या वाक्याचा अर्थ काय? F बरोबर C. आता हे मूळचं सूत्र लिहिलं आपण. F बरोबर C म्हणून F च्या जागी C भरले. C - 32/9 बरोबर C - 5. C - 32 गुणिले 5 गणितातला तिरकस गुणाकार माहितीये ना, C गुणिले 9. मग ह्याचं उत्तर 4C बरोबर -160 म्हणजे C बरोबर -40°C. मग -40° फॅरनहाइट म्हणजेच -40°C असं त्याचं उत्तर आहे. आताच मी सांगितलं की तापमान मोजण्यासाठी आपण वेगवेगळे तापमापी वापरतो. त्याचं तत्व काय ते आधी प्रकार बघूया. तापमापी हा आहे तुमच्या घरी असणारा वैद्यकीय तापमापी किंवा ज्वरमापी. हा छोटा असतो
आणि मानवी शरीराचं तापमान काय कधी 100 वगैरे कधीच नसतं. सुमारे 37 अंश सेल्सिअस एवढं असतं ताप आलेला नसताना. म्हणून याच्यावर 35 अंश सेल्सिअस ते 42 अंश सेल्सिअस एवढ्याच खुणा असतात. आणि फॅरनहाइट मध्ये बघायला गेलात तुम्ही तर 96 पासून ते 105 106 पर्यंत फॅरनहाइट असतं. ह्याचं नाव वैद्यकीय तापमापी. त्याच्याच पुढचा प्रकार हल्ली आलाय डिजिटल तापमापी. ह्यांच्यामध्ये पारा असतो, इथे खाली पारा असतो आणि आतमध्ये अतिशय बारीक केशनलिका असते. तिला इथे एक वक्राकार भाग असतो, पारा खाली येऊ नये, वाचन नीट मिळावं म्हणून. ही पहिली तापमापी आहे, त्याच्यात लाल रंगाचं दिसतं, म्हणजे जो आतला द्रव आहे तो लाल रंगाचा आहे, त्याच्यामुळे स्पष्ट दिसतो. तर डिजिटल म्हणजे काय? डिजिट म्हणजे अंक. इथे तुम्हाला दिसतंय 36.8 अंश सेल्सिअस डायरेक्टच दिसतं. हा तापमापी हल्ली डॉक्टरांकडे असतो किंवा काही लोकांच्या घरी पण असतो. पद्धत तीच आहे. ह्याचं जे छोटं टोक आहे ते तोंडात किंवा काखेमध्ये ठेवतात, अर्धा मिनिट ठेवतात आणि मग तुम्हाला तापमान दिसतं. आणि आता तुम्ही रोज शाळेत येता तेव्हा एक टेम्परेचर गन आहे, ती तुमच्या मनगटाजवळ नेतात, तळव्याजवळ, आणि तुमच्या शरीराचं तापमान लगेच त्याच्यावर दिसतं अंकांमध्ये. तर हे डिजिटल तापमापी. हे प्रयोगशाळेतलं तापमापी. याच्यामध्ये नेहमी लाल रंगाचं अल्कोहोल भरलेलं असतं स्पष्ट दिसण्यासाठी. याच्यावर शून्याच्या खाली 10 म्हणजे -10 ते शून्यापासून 100 अंश सेल्सिअस पर्यंत एवढ्या खुणा असतात. म्हणजे -10 ते 100 अंश सेल्सिअस एवढं आपल्याला या तापमापीने मोजता येतं. तर कॅलरी मापी मधला तापमापी हा जरा आणखी मोठा असतो, तो आला की सांगते तुम्हाला. हा अजून एक आहे, घरात भिंतीवर लावायचा, प्रयोगशाळेत लावायचा, कमाल किमान तापमापी. याच्यावर सेल्सिअस आणि फॅरनहाइट दोन्हीची वाचनं असतात. आणि शिवाय याला एक ड्राय आणि वेट असं लिहिलेलं असतं. म्हणजे जर त्याला खाली छोटीशी पिशवी असते, ती आर्द्रता बघते आणि मग किमान तापमान कमाल तापमान हे याने मोजता येतं. तर हे आहेत तापमापीचे काही सामान्य प्रकार. कारखान्यांमध्ये जेव्हा उच्च तापमान मोजायची असतात त्याच्यासाठी आणखी वेगळे तापमापी असतात. उष्णतेची देवाणघेवाण होते कधी? तर एखादी उष्ण वस्तू थंड वस्तू एकमेकांच्या संपर्कात ठेवल्या तर त्या दोन्हीमध्ये उष्णतेची देवाणघेवाण होते. उष्ण वस्तू आहे ती उष्णता देते आणि थंड वस्तू ती उष्णता शोषते. त्यामुळे उष्ण वस्तूचं तापमान कमी होतं तर थंड वस्तूचं तापमान वाढतं. मगाशी सांगितलं ते चहाचं. किंवा दुसरं उदाहरण बघू आपण. तुम्हाला ताप आला तर काय करतात घरचे? कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवतात. जास्तीच ताप आला तर ओल्या टॉवेलनी अंग पुसतात. आता इथे जास्त तापमान कोणाचं आहे? तर आपल्या शरीराचं. आणि कमी तापमान कोणाचं आहे? तर त्या ओल्या फडक्याचं, रुमालाचं. जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे उष्णतेची देवाणघेवाण होते, म्हणजे दिली जाते उष्णता. त्याच्यामुळे तो रुमाल लगेच गरम होतो, आणखी थोडा वेळ ठेवला तो कोरडा होतो, पण आपल्या शरीराचा ताप मात्र उतरतो. असं का होतं? तर उष्ण वस्तूतल्या अणूंची गतिज ऊर्जा कमी होत जाते आणि थंड वस्तूमधल्या अणूंची गतिज ऊर्जा वाढत जाते. जेव्हा त्यांची सरासरी गतिज ऊर्जा समान होते, म्हणजे तापमान समान होतं, तेव्हा हे स्थानांतरण थांबतं. सोपं उदाहरण म्हणजे पुन्हा चहा आणि चमच्याकडे येऊया. गरम चहाच्या कपामध्ये साधा तुम्ही स्टीलचा चमचा ठेवला तर चमचा गरम होतो, पण असं होत नाही की चहा थंडगार झाला आणि चमच्याने हाताला चटका बसला. असं होत नाही. कारण जेव्हा दोघांचं तापमान समान